मुळामध्ये आम्ही कोणतंही ऑपरेशन टायगर करत नाहीत. आम्हाला त्याची आवश्यकताही नाही. परंतु उभाटातले काही लोक फुटणार आहे हे निश्चित झाल्यामुळे या ऑपरेशन टायगरची चर्चा होते. उभाटामध्ये राहायचं की नाही, कोणत्या पक्षात जायचं यासाठी संभ्रम त्या असलेल्या खासदारामध्ये किंवा आमदारामध्ये. परंतु आमच्या खासदाराला कुणीतरी पळवून घेऊन जात आहेत, आमच्या खासदाराला कोणतरी विकत घेत आहेत, असा सगळा बनाव हा उभाटाकून केला जातो. म्हणून आम्ही जाणून बुजून त्यांच्या संपर्कात आहोत किंवा संपर्क करतोय असं कोणतंही चित्र आमच्या समोर नाहीये आणि आम्ही त्या ऑपरेशन टायगर करतही नाही. परंतु ज्यांना यायचं असेल तर त्यांना आम्ही नाही सुद्धा म्हणणार नाही. काही दिवसामध्ये याचा परिणाम त्यांना पाहायला मिळेल. उभाटाचे प्रवक्ते हे काँग्रेसचे प्रवक्ते असं सारखं बोलायला लागलेले आहेत. म्हणून आता या पक्षाचं भवितव्य निश्चित काय आहे हे त्या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधीला सुद्धा समजत नाही. म्हणून ते जर त्यांचा काही निर्णय घेत असेल तर त्याला त्याची जबाबदारी ही आमची नाही. ऑपरेशन टायगर जर करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेब कधीही ते निर्णय घेऊ शकतात. परंतु आता ही आमची मानसिकता नाहीये. काही लोक आहेत संपर्कात ज्यांना तुमच्याकडे यायची आहेत, अनेक जण संपर्कात आहेत, अनेक लोक बोलतात पण आहे. परंतु आता काय निर्णय घ्यायचा हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. व उभाटाच्या मेळाव्याला हजर राहणे आणि त्यातून काही निष्पन्न न होणे हेच तर त्यांचे आलेलं फ्रस्ट्रेशन त्या खासदारांना आहे. म्हणून आता ते मला या काही येत्या महिनाभरामध्ये हे सगळं एकत्र राहतील असं वाटत नाही. आता मुंबईत मराठी संवाद प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अपील कारवाई करणार. हे बघा, मुंबईमध्ये आपल्याला रिक्षा किंवा टॅक्सी चालवायची असेल तर खरा मुंबईकर जो मराठी माणूस आहे त्याच्याबरोबर तुमचा मराठीमध्ये संवाद असला पाहिजे. त्यासाठी स्वतः प्रताप सरनाईक ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी काही कालावधी यासाठी दिला होता की ठीक आहे, काही लोकांना मराठी जरी येत नसलं तर त्याने ते शिकून घेतलं पाहिजे. आपल्याला मुंबईत राहायचंय, आपल्याला पोट इथं भरायचंय, मग ती मातृभाषा ही आपल्याला आली पाहिजे. तुम्ही कर्नाटकमध्ये जा, सगळं कर्नाटकी बोर्ड आहेत, कर्नाटकी भाषा किती तर बोलल्या जाते, नसता त्यांना त्रास दिला जातो. तुम्ही पश्चिम बंगालला पहा, अनेक राज्य असे आहेत ज्या राज्यामध्ये त्या त्या राज्याची भाषा बोलली जाते. म्हणून आम्ही मुंबईमध्ये का नाही हा प्रश्न सर्व मराठी माणसाला पडलेला आहे. म्हणून त्यासाठी मग क्लासेस सुद्धा आम्ही चालू केले आहेत. आणि आता जर ते एवढं करून जर ते ऐकत नसतील तर ती मुजोरी समजलं जाईल आणि मग त्याच्यावर कारवाई केली जाईल. अमेरिकेमध्ये अभिजित दिपके आणि मोदी यांची भेट झाली असं संजय राऊत म्हणतात. ते असं म्हणाले की अभिजित दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेची मीटिंग झाली, त्याचे फोटो एकाने मला पाठवलेले आहेत. त्यानंतर दिपके भारतात आला अशी माहिती काही लोकांनी सांगितली. मी हे आरोप करत नाही, मला माहिती लोकांनी पोहोचवली आहे ते मी सांगत आहे. संजय राऊतला काय स्वप्न पडतात, तो स्वप्न सकाळी काहीतरी बडबडत असतो. असं काही असेल, त्याच्याकडे फोटो पाठवले असेल तर तो एवढा मोठा डेअरिंगबाज प्रवक्ता आहे, त्यांचे फोटो मीडिया समोर टाका ना. उगाच काहीतरी आरोप प्रत्यारोप करायचं, काहीतरी सनसनाटी निर्माण करायची, हे संजय राऊतचं धोरण आहे. म्हणून हे सगळे आरोप, बिनबुडाच्या आरोपाला कोणी महत्व देत नाही. ती भेट झाली कसलीच भेट झाली, काय झाली ते त्याने पुरा सादर केलं पाहिजे ना. हवेत गोळा मारणं हा संजय राऊतचा मुळात धंदा आहे. कोणतंही त्याचे आतापर्यंत केलेले जे काही विधान आहेत ते कधी सत्यात उतरलेले नाहीत. म्हणून खोटं बोल पण रेटून बोल हा संजय राऊतचा स्वभाव आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही कर्जमाफी अंगठा आंदोलन पोलिसांनी परवानगी नाही. रोहित पवारांनी जे काही लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं ते करावं, त्याला कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. शेतकऱ्या संदर्भामध्ये सरकार सुद्धा आपल्या पद्धतीने जे चांगले निर्णय घ्यायचे ते घेत आहे.
म्हणून त्या आंदोलनाला विरोध असल्याचं आमचं काही कारण नाही. फक्त या आंदोलनाला जो तो काही राजकीय वळण देतोय आणि राजकीय बेनिफिट आपली पोळी भाजून घेण्याचा जो प्रकार म्हणतायत तो रोहित पवार करता हे सगळ्याला माहिती आहे. म्हणून त्याला आम्ही विरोध करण्याचं किंवा काय करायचं हा आमचा हेतू नाही. पोलिसांनी योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. नाशिकचा तिला सुटलाय मात्र जळगाववर ते शिवसेनेचे तुमच्या ज्यांनी बंद केलेले स्वतः ते लढण्यावर थांबायची माघार घेतली. नाशिकच्या तिला सुटलाय तसा जळगावचाही सुटेल. आज किंवा उद्या त्याचाही निर्णय होऊन जाईल. महायुतीमध्ये जे अनेक काही लोकांना वाटत होतं की हे यांचं लढाई झाली पाहिजे, त्यांच्या त्या स्वप्नावर आता पाणी फिरलं गेलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागा या महायुतीच्या निवडून येणार आहेत. साहेब, रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आहे. त्यासमोर ती माझी झोपडी जाळण्याचे केले पेट गाळून जे झोपडी अशी आग अधिक ज्वलन असं स्टेटस ठेवते WhatsApp. आता रुपाली चाकणकर असेल किंवा इतर असतील त्यांच्यावर जे काही कारवाई चालू आहे त्यावर मला वाटतं बोलणं उचित नाही. पोलीस आपल्या पद्धतीने तपास करतायत आणि योग्य तपास झाल्यानंतरच याच्यावर भाष्य करणे योग्य राहील. सर, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व्हिडिओ कॉल झाला साधा गरीब माणूस तुम्ही मोठं माणसं असं द्यायचं शेतकऱ्यांना बोलताना बाहेर आमचे सहकारी मंत्री भरणे यांनी जे काही बोलले तो बोलण्याचा उद्देश त्यांचा असा चुकीचा नव्हता. एक मी तुमच्यातलाच आहे असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता, म्हणून त्याला अदरवाईज घेऊ नका. शेतकरी राजाला कोणी हिनावण्याचा किंवा दुखवण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही आणि कोणी करू पण नाही. ही सगळ्यांची भूमिका आहे. म्हणून भरणे शेतकरीचा आहे आणि असं संवाद एखाद्या वेळेस झाला तर त्याचा भाव करण्याचं काही कारण नाही. सर, वेरूळमध्ये अंतर्गत शिक्षकाचा खून झाला असा आरोप त्यांनी आपल्या विरोधात केला शिक्षकांनी. मी ते विरोधची जी घटना झालेली आहे त्यामध्ये एक जण जो आहे तो 307चा आरोपी आहे. पोलीस त्याला पकडायला गेली होती. त्या संदर्भामध्ये मी स्वतः ग्रामीण SP जाधव यांच्याशी बोललेलो आहे. PM त्या जो मृत पावलेला आहे त्याचा PM होत आहे. पोलीस योग्य दिशेने तपास करतायत आणि जो कोणी त्याच्यात आरोपी असेल त्याला निश्चित अटक केलं जाईल. तर सध्या पुढे कडून जोरदार कारवाई सुरू आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका महिला अधिकाऱ्याने सुद्धा गुटखा माफियांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला, गोळी मारू असं ते बोलले. तुकाराम मुंढे जेव्हापासून या खात्यामध्ये आले तेव्हापासून त्यांनी जी काही मोहीम चालू केली त्याचं सर्वत्र अभिनंदन करायला पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इतिहासामध्ये अशा धाडी कुठेही पडल्या नव्हत्या. परंतु आता जे गैरव्यवहार करत होते, जे भेसळयुक्त माल विकत होते, जे लोकांचे आरोग्याशी खेळत होते त्यांच्यावर आता हे धाडसत्र सुरू आहे. म्हणून याचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि त्यांना जे काही प्रोटेक्शन पाहिजे असेल सरकार निश्चित त्या अधिकाऱ्यांना देईल आणि कोणत्याही जर या कारवाईमध्ये कोणी जरी मध्ये आला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश हे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. सर, पण गेल्या 8 दिवसामध्ये 9 दिवसामध्ये 225 सॅम्पल आलेले आहेत पुढे मराठवाड्यातल्या 8 आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यात. आता ते तपासणीसाठी आपल्याकडे यंत्रणाच नाही, मनुष्यबळ नाही, तंत्रज्ञान असले माणसं नाही, मशिनरी नाही. या सगळ्या कारवाई केल्यानंतर सुद्धा मग हे नेमकं त्या लोकांना जेलवारी होणार का, त्यांना दंड होणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यासाठी काही तुम्ही आता याच्यावर सर्व पर्याय निघतील. आतापर्यंत जे अधिकारी झोपलेले होते ना याच्यामध्ये मूळ जो कोणी मिक्सिंग करतंय काय करतंय त्याच्यापेक्षा ते अधिकारी काय करत होते हा प्रश्न उपस्थित होतोय. मग अशा लॅब पहिल्या का तयार झाल्या नाहीत, का आपल्याकडे सॅम्पल तपासले जात नाहीत. अधिकारी जसा आला त्यानंतर हे खडबडून जागे झालेले बाकीचे अधिकारी आहेत. मी तर स्पष्टपणे सांगितले काही लोकांचे लागे बांधे ह्या व्यापाऱ्यांशी सुद्धा होते. म्हणून आता मुंडेंना काम करताना कोणती अडचण येणार नाही. त्यांना जे काही पाहिजे असेल लॅबसाठी जे काही मदत पाहिजे असेल किंवा जे काही यंत्रणा उभी करायची असेल सरकार त्याला सर्वतोपरी मदत करणार आहे. माझ्या जिल्ह्यात असेल तर मी आता DPC मधून आज त्याला मंजुरी देऊन टाकेल. परंतु हे कारवाई ह्या थांबता कामा नये, या पूर्ण झाल्या पाहिजेत असं आमचं स्वतःचं मत आहे. खताची अनेक ठिकाणी तुटवडा आहे. विदर्भात तर अक्षरशः रांगा लागलेल्या आहेत. नाशिकमध्ये देखील बोगस खतं मिळत आहे. परवाच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा झालेली आहे.
त्या कॅबिनेटमध्ये सरकारने म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि आता जे काही आम्हाला जो काही दाखवण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये खताचा कुठेही तुटवडा नाही. अपेक्षापेक्षाही जास्त खताची आपल्याकडे साठा आहे असं सचिवांनी सुद्धा आमच्या सगळ्या कॅबिनेट समोर स्पष्ट केलेलं आहे. म्हणून तुटवडा कुठं होणार नाही आणि बोगस खत विक्रेते जे आहेत त्यांच्यावर हे कारवाया हे आणखीन जलद गतीने केले जाईल ही सरकारची भूमिका आहे. सर नाशिकमध्ये गोकुळ तिथे पण थंड हवामान करायची माहिती आहे. जळगावमध्ये उष्माघात झालं ना त्यांनी केलं. अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार देशमुख हे सगळ्यांची निवडणूक प्रक्रिया पण अचानक गायब झाल्यानंतर ते काँग्रेसचा वंचितचा उमेदवाराला पाठिंबा द्यायची चर्चा काँग्रेसवर ही वेळ आली. काँग्रेसचं आता अस्तित्व संपलेलं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आपसातच एवढी लाथाळी झालेली कोणी कुणाला सहकार्य करायला तयार नाही. मग उमेदवार म्हणतो मी कशाला खपू या भावनेतून त्यांनी जर काही पर्याय शोधला असेल तर मला वाटतं ते काही गैर नाहीये. काँग्रेसचे नेते कार्यकर्त्याला जेव्हा वेश्या म्हणतात त्या टायमाला कार्यकर्ता सुद्धा त्याची रिॲक्शन देत असतो हे त्याने समजून घेतलं पाहिजे. तर यात यशवंत ठाकूर सुद्धा आरोप केला देशमुख 15 कोटी रुपये हे तुम्ही सत्तेमध्ये जेव्हा होता तेव्हा हे आरोप का नाही केले? 19ला तुम्ही सत्ता भोगली ना, उबाठाबरोबर गेले त्या टायमाला तुम्ही किती घेतले होते? तुम्हाला कसे मंत्रिपद मिळाले होते? याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कार्यकर्त्यावर आरोप करताना नेते कसे वागतात हे सुद्धा ठरणं गरजेचं आहे. म्हणून नेत्यांनी आपलं अनुकरण जर कार्यकर्ता करत असेल तर त्याच्यावर आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होत नाही. ओके, थँक्यू. चला. नाही. शेवटचे संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट राबवला जातोय खत विक्रीचा ऑनलाईन, पण त्याला शेतकऱ्यांकडून मोठा विरोध होतोय आणि अडचणी निर्माण होत आहेत. काल याच्यामध्ये मी ते सांगितलं कॅबिनेटमध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं जे पायलट प्रोजेक्ट कोल्हापूर आणि संभाजीनगर मध्येच राबवले जात आहेत त्यामुळं ऑफलाईन शेतकऱ्यांना खतं मिळत नाही. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तिथं स्पष्टपणे निर्देश दिलेत असं हे पायलट प्रोजेक्ट राबवताना कुठेही शेतकरी अडचणीत येईल असं काम करू नका आणि त्यांना खत पुरवठा हे झाला पाहिजे म्हणून तशा सूचना त्यांनी त्या संबंधित सचिवांना सुद्धा दिलेल्या आहेत.